आजपासून न्यू ब्लॉग स्टार्ट केला आहे. तर माझ्या ब्लॉगचं नाव आहे आज मी चटपटे चणे बनवणार आहे. तर बघा, मी पहिला चणे घेतले आहे आणि हे काळवडी घेतला आहे आणि लिंबू घेतले आहे आणि एक चमचा घेतला आहे आणि एक सगळे मसाले वगैरे घेतले आहे. तर बघा, मी तुम्हाला पहिले सांगते काय करायचं. हे जे लिंबू आहे ना, त्याच्यामधली बी काढून घ्या पहिला. बी काढून घ्यायची आणि हे जे लिंबू याच्यात टाकायचं. बघा, अजून याच्यामध्ये जर लिंबू कमी पडत असेल तर दुसरा लिंबू पण आपण काढू घेऊ शकतो. आता मी याच्यामधली बी काढणार. पण इकडं नसतं यायचं नसतं, घरी जायचं असं सरळ. हे करून मी घेतलं आहे. याच्यामध्ये बी पडले आहे तर मी साईडला काढून घेणार आहे. तर बघा, ही जी बी पडली आहे ते मी काढून घेते. आता बघा, याच्यामध्ये लिंबू टाकून झाले आहे. तर याच्यामध्ये टाकायचं आहे काळं मीठ. बघा, हे काळं मीठ टाकून घेतल्यानंतर आपण त्याला मिक्स करायचं. मिक्स करून झाल्यानंतर हे बघा, मी तुम्हाला दाखवले आहे सगळे हे जे आहे. आता हा मसाला टाकायचा. माझ्याकडे जेवढे मसाले आहेत तेवढे मी टाकते. तुमच्याकडे जे मसाले आहेत जेवढे तेवढे तुम्ही टाकू शकतात. बघा, माझे मसाले टाकून झालेले आहे. आता मी याला मिक्स करते. बघू शकतात. बघा किती भारी झालेलं आहे. बघा, आता मी थोडेसे हळद, एकदम नॉर्मलशी हळद टाकते. हळद टाकून झाल्यानंतर आता मी हे जिरा टाकते. बघा, जिरा, थोडा जिरा टाकायचा. आणि माझ्याकडची जे स्पेशल मसाला आहे, धनिया मसाला, घरी बनवलेला आहे, तो मी टाकते आणि याला मिक्स करायचं असं. बघा, हे मिक्स करून झाल्यानंतर बघा हे कसे झाले आहेत. आता मी याला ट्राय करू. बघा, खूपच भारी झालेलं आहे. तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि कमेंट मध्ये सांगा हे कसं झालंय. आणि तुम्ही घरच्या घरी बनवू शकतात हे चणे. पुढच्या ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत.